Hello, my dear pharmacists. From today, we'll start the drug inspector syllabus wise topics. Today, we'll discuss the drug schedules. Okay, the drug schedules जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स ॲक्ट 1945 असे दोन शेड्यूल्स पडतात. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 याच्यामध्ये दोन शेड्यूल आहेत, शेड्यूल 1 अँड 2. आणि जो रूल्स आहेत 1945चा जो रूल आहे त्याच्यामध्ये रिमेनिंग जे आपण म्हणतो ABCD जे टोटल आहेत तर ते सगळे तुमच्या रूल्सच्या अंडर येतात. ओके, वन बाय वन आपण बघूया. तर शेड्यूल ए जे आहे ते काय आहे, ॲप्लिकेशन परफॉर्मा फॉर इश्यूइंग लायसन्स अंडर द ॲक्ट. कोणतीही गोष्ट आपण करत असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, ॲप्लिकेशन करावं लागतं. ओके, त्याच्यावरून लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन परफॉर्मा फॉर द इश्यूइंग लायसन्स. शेड्यूल बी जेव्हा एखादं ॲप्लिकेशन करतो तेव्हा काय रिक्वायर्ड असतं तर फी असते. ओके, तर शेड्यूल बी काय आहे तुमचं, फीज फॉर टेस्ट अँड अनालिसिस ऑफ CDL, दॅट इज द सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी ऑर गव्हर्नमेंट अनालिसिस. ओके, शेड्यूल सी सगळ्यात इम्पॉर्टंट शेड्यूल आहे शेड्यूल सी. ओके, विच इज द बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट, दॅट इज द वॅक्सिन्स एक्सेट्रा. सेकंड आहे शेड्यूल C1 विच इज द अदर स्पेशल प्रोडक्ट whose import, sale, distribution and manufacturing required for the special provision. The next आहे शेड्यूल D. शेड्यूल D which is the list of drug exempted from the provision of import of drugs. शेड्यूल E लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्स विच इज द ओमिटेड, म्हणजे तो वगळण्यात आलेला आहे. सेम शेड्यूल E1 पण काय आहे, लिस्ट ऑफ आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी पॉयझनस सबस्टन्स, हा पण काय आहे, ओमिटेड आहे, वगळलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे शेड्यूल F. ओके, F विच इज द रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर रनिंग ब्लड बँक. F फॉर, आता हे कसं लक्षात ठेवणार, तर F फॉर फादरचं आपलं रिलेशन असतं कशासोबत, ब्लडसोबत, तर F फॉर ब्लड बँक. ओके, एफमध्ये F अंडर तुम्हाला सबटाईप्स भेटतात 1, 2, 3 आणि FF. शेड्यूल F1 काय, दिस कंटेन द रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर द वॅक्सिन्स, अँटीसेरा अँड डायग्नोस्टिक अँटीसेरा. ओके, शेड्यूल F2 काय आहे, द स्टँडर्ड फॉर द सर्जिकल ड्रेसिंग. देन शेड्यूल F3 काय, स्टँडर्ड फॉर द अंबिलिकल टेप्स. अंबिलिकल टेप्स मीन्स काय, ते न्यूबॉर्न्स असतात बेबी, तर त्यांच्या अंबिली कॉर्डवरती काय केलं जातं, ते टेप्स लावले जातात. आणि नेक्स्ट आहे शेड्यूल FF मीन्स काय, दोन आहेत FF, तर आपल्या जे डोळे आहेत ते काय आहेत, आपले दोन डोळे आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्टँडर्ड फॉर द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. द नेक्स्ट आहे शेड्यूल G. शेड्यूल G हे काय आहे, तर लिस्ट ऑफ सबस्टन्स रिक्वायर्ड टू बी टेकन ओनली अंडर सुपरविजन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. म्हणजे डॉक्टरच्या सहमतीशिवाय तुम्ही कोणतेही ड्रग प्रिस्क्राईब करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. देन शेड्यूल H मीन्स काय, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. शेड्यूल H दॅट इज द प्रिस्क्रिप्शन ड्रग. शेड्यूल I दॅट इज द कॅल्क्युलेशन ऑफ प्रोपोर्शन ऑफ पॉयझनस इन सर्टन केसेस विच इज द ओमिटेड, तो वगळण्यात आलेला आहे. द नेक्स्ट आहे शेड्यूल जे फॉर जुगाड. लक्षात ठेवा, लिस्ट ऑफ डिसीज अँड एलिमेंट विच ड्रग मे नॉट क्लेम टू प्रिव्हेंट ऑर क्युअर. असे ड्रग्स जे की कन्फर्म करत नाहीत की आम्ही हा डिसीज क्युअर करू किंवा त्याला पूर्ण बरा करू, हे असं क्लेम करू शकत नाही. जे फॉर जुगाड करून तुम्ही लक्षात ठेवू शकता की ते लिस्ट आहे की जे कन्फर्म सांगू शकत नाही की आम्ही प्रिव्हेंट करतो म्हणून. शेड्यूल K लिस्ट ऑफ ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम सर्टन प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स. शेड्यूल L फॉर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस. शेड्यूल M दॅट इज द GMP लक्षात ठेवा, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस अँड रिक्वायरमेंट फॉर फॅक्टरी प्रिमाइज प्लांट इक्विपमेंट एक्सेट्रा. शेड्यूल Mच्या अंडर पुन्हा सबटाईप्स आहेत M1, M2, M3. M फॉर GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग, लक्षात ठेवताना कसं ठेवला, GMP M फॉर मॅन्युफॅक्चरिंग आणि GLP फॉर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस. M1 GMP फॉर होमिओपॅथी, M2 GMP फॉर कॉस्मेटिक आणि M3 GMP फॉर मेडिकल डिव्हाइस. द नेक्स्ट शेड्यूल N फॉर मिनिमम नंबर ऑफ इक्विपमेंट रिक्वायरमेंट फॉर द रनिंग ऑफ फार्मसी रन करण्यासाठी तुम्हाला काय मिनिमम कोणकोणते इक्विपमेंट लागणार आहेत ते. शेड्यूल O फॉर स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूइड. शेड्यूल P खूप महत्त्वाचं आहे, लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स. त्याच्या अंडर P1 आहे, पॅक साईज ऑफ द ड्रग्स. देन Q कंटेन्स अ लिस्ट ऑफ परमिटेड डायज अँड पिगमेंट्स इन सोप अँड कॉस्मेटिक. Q फॉर लक्षात ठेवा कलर. ओके, त्याच्यावर लक्षात ठेवा. देन शेड्यूल R आहे विच इज द रिलेटेड युअर कॉन्ट्रासेप्टिव्ह, स्टँडर्ड फॉर द कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, द नेक्स्ट आहे शेड्यूल S स्टँडर्ड फॉर द कॉस्मेटिक. शेड्यूल T GMP रिक्वायरमेंट फॉर द आयुर्वेदिक, सिंधा अँड युनानी. द नेक्स्ट शेड्यूल U रेकॉर्ड्स फॉर ऑफ ड्रग्स. देन शेड्यूल U1 फॉर रेकॉर्ड ऑफ कॉस्मेटिक. शेड्यूल V फॉर द विक्ट्री. लक्षात ठेवायचं विक्ट्री, पेटंट हे एक प्रकार तुमची विक्ट्री, स्टँडर्ड फॉर द पेटंट अँड प्रॉपर्टी मेडिसिन्स. शेड्यूल W फॉर विच इज रिलेटेड टू युअर
drugs marketed under the only generic name. Schedule X which is the narcotic drugs and Schedule Y that is the clinical trials. ओके, हे तुमचे टोटल पूर्ण शेड्यूल्स आहेत. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची नोट आहे, तो पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा. नॉर्मली तर तुम्हाला शेड्यूल विचारलेच जातात, पण त्याच्यासोबतच तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दॅट इज इन 1982 शेड्यूल E, I and L which is omitted, म्हणजे वगळण्यात आले E, I and L in 1982. Schedule G and H which is revised. Schedule X is added, and in 1988 Schedule M and Y introduced. Okay, thank you.